तुम्हाला सुखाची गरज आहे. सुखी कोण आहे? कोण आहे? देव. मग तो देव तुम्ही काय केला पाहिजे? आपला. आता देव आपला करायला देवाचा मोबाईल नंबर माहित पाहिजे. देवाला रिंगा द्यायच्या म्हणजे मोबाईल नंबर नको का? देवाचा मोबाईल नंबर लिहून घ्या. हा मोबाईल नंबर आहे देवाचा. जिथं बडबड तिथं देव. बस आता तरी गप बसा. आणि बाई माणूस गप दाखवा, ₹1,00,000 मिळवा. तुमच्या जो नादी लागला तो बिना औषधाचा मेला भाऊ. कोण डोकं लावीन तुमच्याची? चांगल्या चांगल्याची जिरली कोण डोकं लावायला मोकळं? वाघच्या वाघ आकळवले तुम्ही. वाघच्या वाघ तुमच्याशी कोण डोकं लावीन? आणि ज्यानं डोकं लावलं त्याला जमीन ऐकायची असं. वाक्य नीट आहे का? कुठवर आलो होतो? देवाचा मोबाईल नंबर. कोणता नंबर आहे? देवाचा मोबाईल नंबर लिहून घ्या. मी तयापासी हरपला गिवसावा घेथे नामघोष बरवा निरंतर. कुठं? माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती. झाली का? माझे भक्त गाती जेथे. नारदा मी जिथं हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण चालतं तिथं मी असतो. हा देवाचा मोबाईल नंबर. देवाचा घरचा नंबर. तेथे असे देव उभा जैसी समशरणाची शोभा. आणि तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर देवाचा पत्ता माहित पाहिजे. पुराणाचं म्हणणं आहे, वेदाचं म्हणणं आहे आणि शास्त्राचं म्हणणं आहे. तुम्हाला देवाचा पत्ता संतांशिवाय माहित नाही. संताविना प्राप्ती नाही. म्हणणं पुराणाचं म्हणणं आहे तुम्हाला देवाचा पत्ता संतांशिवाय कोणाला माहित होणार नाही. मग तुम्हाला संगत कोणची केली पाहिजे? आले की जागेवर? तुम्हाला संत संगतीची गरज काय? त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग तुम्ही संगत करताना संतांची करा. कशी करा? कशी करा? कशी करा म्हणजे कशी करा, पण संगत कोणाची करा? प्रेमानं करा, नाही तर दुश्मनीनं करा. ध्यानात ठेवा. गजेंद्राचं युद्ध प्रेमानं का दुश्मनीनं? गजेंद्रचं आणि नकराचं युद्ध प्रेमानं का दुश्मनीनं? दुश्मनीनं. कोण कुणाला मारित होता? दोघांचं युद्धच होतं. कितीतरी दिवस चाललं. उद्धार एकाचा का दोघांचा बी? दोघांचा बी. ज्यानं पाय धरले त्याचा बी आणि ज्यानं देवाला हाक मारली. मग दुश्मनीनं होती का प्रेमानं? दुश्मनीनं. फायदा झाला. कुऱ्हाडीनं मोर्चा काढला. कुऱ्हाडीनं दणका आणला परिसाच्या. काय होईल? परिसाला रामराम घालायला नाही गेली कुऱ्हाड, मोडायला गेली तरी काय होईल? तुम्ही संगत कशी करा, पण संताची करा. आणि संताच्या संगतीत तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणले कशी करा? कशी करा? त्यांच्या दारातला कुत्रा व्हा, पण त्यांची संगत करा. आणि माणसानं श्रीमंताच्या दारातला गडी होऊ नये, पण वारकऱ्याच्या दारातला कुत्रा झाल्याशिवाय राहू नये. श्रीमंताच्या मागं हिंडू नाही. ते त्यांची श्रीमंती सकाळी असन दुपारी नसन. आपल्याला बिड्या वाढायची पडीन. आणि कधी आपण फुगीर जगावं. फुगीर हे आपले जे पोर आहेत नाही 18 ते 22 टोंडगे, यांनी जरा लाजा धरा. थोडं स्वाभिमानानं जगा. भाकरी नाही त्या दिवशी फुटाणे. ज्या दिवशी खायला भाकरी नाही ना त्या दिवशी फुटाणे. ज्या दिवशी झोपायला गादी नाही ना त्या दिवशी पेपर. पण फुगीर फुगीर जगायचं. लोक 90 म्हणते ना, 65लाच मारायचं. पण आपण मेल्यावर 100 माणसांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं मरायचं. जगायचं सुद्धा असंच आणि मरायचं सुद्धा असंच. आणि तुम्हाला एक सांगू का, इथून पुढच्या जगात वाकून जगायचं नाही, फुगीर जगायचं. फुगीर. नोकरी नाही बुवा,
असं थोबाड जगून नाही जगायचं. नोकरी नाही ना, टपरी टाक. उगाच भिकारी हे बुवा हे मग कान फटा धरून काय हे मग तुला काय रोग झाला. नोकरी नाही. एकदा ना तेव्हा निगेटिव्ह विचार काढून टाका. आणि आज आपल्या सगळ्या लोकांच्या डोक्यात काय पोचलंय? निगेटिव्ह. इथून उठताना सगळे 18 ते 22चे पोरे लाजा धरा. आपला विषय नाही बुवा, आपलं नाही बुवा. मेडिकल आपला विषय नाही. तू माणसात नाही का? इंजिनिअरिंग आपल्या डोक्याच्या बाहेर आहे बुवा. आपल्या पोऱ्यांना निगेटिव्ह जगायची सवय लागल्यामुळे आपली पोरं माग आहेत. तुला MA नाही झाला, तू नोकरी नाही ना, सायकल दुकान टाक ना. सायकल दुकान टाक, टपरी टाक, गार विक, फुटाण्याची गाडी टाक, पण खासाड भर. बापाच्या इस्टिटीवर जगायचं बंद कर. आणि ज्याला सुखानं पोट भरायचंय त्यांना कोणत्याच धंद्याची लाज न धरता जगा. शिकून तुम्हाला नोकरी आहेत का? आता MA BEd शेळ्यांक आहे, BCom BPed म्हशीक आहे, आणि MA BEd कांद्याला पंप आणते. आणि भिगर सगळे नोकऱ्या नाही बा. आता काही टोणगे काय म्हणते माहिती का? मेडिकलला फार पैसे लागतात हो. मार्क आहे का तुला? नाही मग तुझ्या बापाची पेंड आहे का? तू 12वीला 3 वेळा बसला, तुला कोणत्या ऑफिसला घ्यायचं? आणि तू कोणतं ऑफिस नीट ठोस आहे बुवा? तू बरं आहे नवरदेवा पुढं हॅलो बाबूराव बोलतोय. वाक्य माझं मरेपर्यंत विसरू नका. नीती आहे तिथं लक्ष्मी आहे. वाक्य चांगलं आहे का? जिथं नीती आहे तिथं लक्ष्मी आहे. जिथं कष्ट आहे तिथं 2 टाइम मिळणार आहे. आणि जिथं चारित्र्य आहे तिथं तुमची किंमत राहणारच आहे. त्यांना शेतीत दम नाही बुवा. आता हे शेतकऱ्यांनी सगळा वेगळाच तडाखा उठवलाय. शेतीत दम नाही बुवा. तू काम कावा करतो शेतात? उन्हाळ्यात लग्न खात हिंडतो, पावसाळ्यात बैल सापडितो. तुझ्या बापाने शेती पाहिली का? उन्हाळ्यात कोणची ट्रक लागली का बसला टपाव. पत्रिका नाही, नाव नाही, टपाव बसला, टोपी उडून गेली. उतराय गेला धोतराय बाकड्यात गुतलं. उतरला चप्पलही गेली. पहिल्या पंक्तीला बुंदी नाही आली. भातावारी घरी गेला. अर्ध्या इंजेक्शन होईन त्रास पण गुण हमखास. आणि ते खरंय. तुम्ही म्हणले आमच्या गावात परत यायचं नाही, खुटलंच नाही काय. तुम्ही आम्हाला कीर्तनाला बोलावणार आणि मग आम्ही आमच्या बायकांना लुगडे घेणार. एवढी येडपट आम्ही नाही. तुमचे तुम्ही नीट राहा. ते आपल्याकडे स्तुती बिती चालत नाही. रावसाहेब या आपल्या बोकांडी बसा, जमणार नाही. तिकडे दुसऱ्याचं बोकांड पहा. येऊ नका ना आपल्या बोकांडी बसू नका ना. आपलं बोकांडही मोकळं नाही. मग आमचं कीर्तन झोंबत. आता उद्या सकाळी जर लगेच कोणी आणलं तर ते राहती. आपल्या समाजाला स्तुती लागते. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, या स्तुतीपायी आपला समाज भिकारी झाला. कशापायी? स्तुतीपायी. आमच्या इष्टिती गेल्या केवळ स्तुतीपायी. आम्हाला फक्त चांगलं म्हणलं का त्यानं वरचं तुकडं इकायला काढलं. तुम्हाला मंत्र सांगतो, इंदुरीकर मंत्र. आपले मंत्रच लय खास, फक्त वापरायचे. 3 पिढ्या भ्याव नाही. सुनांना सांगतो, पहिला जर तुम्हाला सासूकून खास काम करून घ्यायचं असेल घरात तर एक मंत्र आहे, फक्त इंदुरीकर मंत्र आहे. तो मंत्र पॉवरफुल आहे. 2-4 पाहुणे आपल्या घरात आल्या, काही वाक्य बोलायचं आणि ते सुनानं ऐकलं, सासूनं ऐकलं पाहिजे. फक्त एवढं म्हणायचं, माझी सासू बिगर कामाची बसू शकत नाही. बस एवढं म्हणायचं, गप्प बसायचं. उचलले तिनं भांडे, अख्या अंगाला राग चुळीन, पण भांडे. पोरांना सुद्धा सांगतो, ज्यांना म्हातारा खास हात गुण मारायचा आहे ना, त्यानं पाहुण्या देखत फक्त एवढं म्हणायचं, आमचा म्हातारा बिगर जनावरांचा राहू शकत नाही. तुडावला बैलानी म्हातारा, बैलानी तुडावला आणि म्हशीनं वडीत न्याला. तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. ज्याला फुकाट चहा प्यायचा आहे ना गावात, त्यानं उद्या सकाळपासून इंदुरीकर मंत्र पाळायचा. हॉटेल पुढे उभं राहायचं ना आपल्या गावातल्या एखादा कडक इस्त्रीवाल्याला फक्त एवढंच म्हणायचं, पाटील या. तो म्हणतो 5-6 चहा द्या. फक्त एवढं, पाटील या. तो म्हणतो 5-6 चहा द्या. फार हॉटेलवाल्यावर ताईट होते ते. साधा ठोय उकळून घे, गलासे सोडून घे, बसल्या देवड्यांना दे, पिऊ दे, जाऊ दे. आणि पिऊन झाला का लिहून ठेव, लिहून ठेव. मग हॉटेलवाला म्हणला पैसे दे. 1.5 दमडीच्या 2ची किटली घेऊन बसला. मॅग पैसे मागवतो, पुन्हा तो हॉटेलला देणार नाही, बुडाली उदारी. मग हॉटेलवाल्याने किटलं एकूण शेळ्या कामून घेतल्या, त्यांच्या बोकांडी पाटील की बसली.
आपल्या लोकांना चांगलं म्हणलं का त्यानं वरचं तुकडं इकरीला काढलंच. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मराठी ते सांगतो, मराठी बरीच असते नाही. ए गप महाराजाच्या आलीवर तर शेवटचं कीर्तन त्याच काय सांगा. जाता जाता मरण नाही एखादी, क्षणभंगूर नाही. बरोबर. तुम्हाला मराठी प्रवृत्ती सांगतो. मराठी समाजामध्ये 3 गोष्टी कधी घडत नाहीत. नीट आहे का बरं का, मला तळतळायला नका करू. ते मराठ्यांचा इतिहास असा आहे, त्यांना त्यांचं मोठं झालेलं सहन होत नाही. ते त्यांचं कधी मोठं होऊ देत नाहीत आणि त्यांच्याचा मोठेपणा त्यांना कधी सहन होत नाही. म्हणून जेवढ्या कमी पगाराच्या नोकऱ्या आहेत त्या अख्खे मराठीचे. शाळा मास्तर, तलाठी, वायरमन, अंगणवाडीची बाई, नर्स मराठीचे. तो भेजाच पहिल्यापासून असा आहे. फक्त भाऊबंदाची लग्न मोडा आहे फास्ट. एखाद्याच्या पुरीला पाहुणे आले की तो म्हणतो राम राम, तिथं आले का मोडलं तेव्हाच नीट झोपतो. हा एखाद्याचं पोरग पहिलं आलं मग हुशार म्हणाय रोग झाला का, तू लगेच म्हणतो गुरुजी त्यांच्या घरात राहत असेल. असा पालथ्या कवटीचा भेजा येतो. एखाद्यानं लय हुंडा घेतला तर म्हणतो पुरीत खोड असेल. एखाद्यानं हुंडाच नाही घेतला लफडा असेल. तो नीट मारणार नाही. हा विनोद आहे का? हा विनोद आहे का? नाही. हा टाइमपास नाही. हा विनोद आहे का? हा विनोद नाही. हा टाइमपास नाही. ही मंडळी त्यांचं कधी चांगलं नीट पाहत नाही. आपल्या शेतात कापूस पिकला, व्यापारी गुजरातचा आला आणि तुमच्या गावचा आला, कोणाला द्याल? गुजरातला. त्याला इथलं गावातल्याला का नको, त्याच काय घेऊन बसला. आणि गुजरातचा ट्रक सगळं जरी गेला तर तो द्या बा, कापूस गेल्याचं दुखणं नाही, त्याची जिरावली ना बस. आता कोणची जिरी तो नुसता जिरवायला चहा. याच्यातून होत काही नाही, पण जिरवल्याशिवाय. आपल्या शेजारी जमीन कोणची असणार? कोणची? भावाची. बरोबर आहे. चुलत भावाची म्हणा, सावत्र भावाची म्हणा, इकरीला निघली आणि आपण त्याला फक्त म्हणलं तुझ्या भावाला दे. तू दिन भावाला. तो काय म्हणतो माहिती का? भावाला माझ्या खानदानीत फरक. तशी ट्विन तशी दान करीन पण भावाला देणार नाही. आणि भावाला दिल्या माझ्या बापाचाच नाही मी. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे भाऊ. आता मला सांगा, लग्न साधं केल्यावर पोरं लेट होत्या का? नाही. मग आपल्या एखाद्या माणसाला म्हणते म्हणायचं लग्न साधं कर, साधं करा लग्न. तो काय म्हणतो साधं? मायापुरीचं बापाच्या पुटी येऊन केलं काय? वरचं तुकडं इकीन लगीन काय करतो काय कळत नाही. त्याला म्हणलं कशाला कर्ज करतो? माणूस सांगा ना, म्हातारी माणसं सांगा ते भाऊ कशाला कर्ज करतो. तो काय म्हणतो माहिती आहे? इस्टेट गेली तर चालत. आपली एकच इच्छा आहे काय? मेहपुरीच्या लग्नाचा मांडव धाकट्याच्या वाट्याला लागला बस. आता धाकट्याचाच वाटा बँकेच्या ताब्यात आहे. तू मांडव का बँकेव घाली तू का? पण कळ काढणार नाही. हो, हे नुसते भिकारी नाही, खानदान भिकारी. हा, दुसऱ्या माणसाचा विषय नाही. तुम्ही इतरांचा अभ्यास करा. बसता कोणत्या दुकानात बांधल्या? कोणच्या बांधा. त्यांच्या पोरांची लग्न कवा आहेत तुम्हाला माहित तरी झालं का? नाही. ते हुशार आहेत. तुमची लग्न कोण लावते? त्यांच्या पोरांची कवा आहे तुम्हाला कळालं का तरी? आणि आपलं एवढंच शिंगरू नवर देऊ, एवढीच पोरं नवर देऊत. आपली मिशा नाही त्याला झाला नवर देऊ. मिशा फुटल्या झालं बा त्याला पोर. 2-3 वेळा मिशा काढल्या मिळालं बा. आपली याची घाई. आमचं लई याड. आमचं 16 वर्षी पोऱ्या दारू पितो. आमचा आपला पोरे काही दारू पितो
16 वर्षी वाक्य नीट आहे का? आमचा पोऱ्या 16 वर्षी दारू पितो, 17 वर्षी आमचा पोऱ्या धाब्यावर कॉकटेल करतो, 18 वर्षी आमचा पोऱ्या कला केंद्रात बाईवर पैसे उधळतो, आणि 22व्या वर्षी आमचा पोऱ्या येडच होऊन मरतो, आणि 70 वर्षाचा म्हातारा त्याच्या मावतीला काठी टिकीत. 18 ते 22च्या टोणीगेनी वागायच्या बाबतीत लाज नावाची गोष्ट शिल्लक ठेवली नाही. आणि 18 ते 22चे पोर आहेत ना, तुम्हाला सांगून ठेवतो, मला तळतळायला लावू नका. उद्या तुम्ही सामुदायिक फाशी घेऊ शकता. सामुदायिक. तुमचं ह्या जगातलं अवसान संपलं. तुम्हाला कळतच नाही काय? शेतकऱ्याचा घर तू हे बरं आहे, शेतकऱ्याचा घर नाही तू रे नाही, मग इथं मिलिटरी उतरेली का? त्याला वाटलं सांगण्यापेक्षा खसकून घेण्यापेक्षा भाऊ शेतकऱ्याला वर आपल्या पुढचे. तू शेतकऱ्याचा आहे ना? हा तू शेतकऱ्याचा आहे ना? हा बा हा गांधावाला मायक पाहतो, हा अरे लहान हा तुमच्या पुढचा. हा तू रे शेतकऱ्याचा आहे ना? कितवीला आहे तू? हा बोल ना ग बरं, कितवीला आहे? 10वीला? आत्ता आता बोल ना. परीक्षा दिली का? आता गेलाय 10वीला? देईल का परीक्षा? गेल्या वर्षी तुमच्या पुस्तकात अण्णाभाऊ साठेंचा धडा होता. काय नाव रे त्याचं? करेक्ट, स्मशानातील सोनं. मग औंधा नावाच्या धड्याचे लेखक कोण? पास होणार आहे गार्ड. त्याचं मार्कशीट पाहायची गरज नाही. पाहिजे फॅक्टरीतून माल यावा तर असा. नाही तर उगाच आपला खैरा. तू कितीला आहे? ए कितीला आहे तू? 12वी? 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 जाऊ दे, बसू दे. 12वी आर्ट. हा चेअर आर्टचा. सायन्सला जाणार आपली पोरं, आपली खानदान सायन्सला. आपल्या टोणग्याला विचारलं सायन्सला जातो का? स्कोप नाही. इंजिनिअरिंग आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. मेडिकल कॉम्प्लिकेटेड. मग टोणग्या करतो काय? तो म्हणतो काहीच नाही, आपल्या डोक्यात एकच आहे, मा तिच्यावर प्रेम आहे. मी तिला शब्द द्यायले तेवढा पुरा करायचा आहे, म्हातारा हाता घालून काढायचा आहे, बस आपल्या डोक्यात नाही. 12वी वाला घड्याळाला काठी किती? करेक्ट. ए तू कितीला आहे? 6वीला? 10वीला? शेजारी झक मारायला बरं कोणी. भाऊ बादली भर पाणी काढायला 30 फूट दोर खाण लागत, तर अर्ध्या बादलीले किती रे? करेक्ट 30. तू कितीला आहे? लहान तोंडला पितो तू. हा सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकवतो? ते झाले म्हणून ठेवायचे ना आपले म्हणून सांभाळायचे, बस. ना नफा ना बस. पोराचा बाप होणे म्हणजे आपण केलेली झकमारी निस्तारणे, बस. फायदा नाही. अरे विनोद नाही. आता तुम्ही शेतकरी गरीबाचे, मी गरीबाचाच आहे, शेतकऱ्याचाच आहे. तुम्ही आपलं लहानपण आठवा बरं. जाऊ दे तिकडे डोकं ना. आपलं बालपण आठवा बरं. आता ह्या पोरांच्या अंगात कपडे आपल्याला होते का? होते का कधी? हे आता हा पोर आहे, हे पण ते लहान आहे. अहो आमच्या वेळेस 7वी पर्यंत पाटी होती, तिला साठा नाही. खापार. करगुट्याला पट्टे नाही हो, कमराला पट्टे नाही, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, जेवला का आटा उतरायचा. कंबार पॅकन खाली सगळं मोकळं. आणि हन्न असं होतं आमच्या वेळेस, खाली टेबल त्याच्यावर हात, आणि मग शिवाय घरचे गुरुजीला सांगायचे फोडून काढा. आता गुरुजीला म्हणा हान बरं पोराला. पोराच्या आई लगेच शाळेत, गुरुजी बाहेर या, तुम्हाला राहायचंय गावात. माझ्या पोराच्या अंगाला हात लावायचा नाही, शिकलंच पाहिजे असं काय नाही.
त्याचा बाप सुद्धा 10वी 3 वर्ष होता. आम्ही दोघं एकाच वर्गात होतो. अशी आपली परिस्थिती. हा विनोद आहे का? आता उद्या 12वीचा निकाल आहे. उद्या आजच धरायचं. आता 5 तारीख सुरू होईल. बरोबर आहे ना? 12वीचा निकाल आहे ना. आता जी पोरं नापास होणार आहे ना ती आईला दम देत्या. काय पप्पांना सांगून ठेव, मला बोल नको, मी नापास झालो काही करीन. हा दम कोणाला देते ती कार्ट? आईला. कारण त्याची पास व्हायची लायकी. कोणत्याही बापाला सांगतो, पोऱ्या घरातून निघून गेल्याचं अजिबात वाईट वाटतं कामा नाही. ती काही इकत आणेल गोष्ट नाही. होईन परत परत होईन. त्याला काय कुठं फॉर्म भरायचं? फक्त 18 वर्ष लांबल एवढंच ना. एक वाक्य देणार ठेवा. गेल्याचं काही वाईट वाटायचं काही काम नाही. मग ते पोरग कोणाला दम देते? आईला. सांग बर का कोणाला? पप्पांना. माझं जर नापास झालं तुम्ही काही करीन, मला कोण नाही बोललं पाहिजे? बाप. मग त्याची आईलाही हुशार. पप्पाचं मनावर नको घेऊ. ते पप्पा सुद्धा 12वी 3 वर्ष होते. आम्ही दोघं एकाच वर्गात होतो. प्रत्येक बापानं जर वर्षातून 4-5 वेळा 12वीचा पोऱ्या उलटा पालटा करून हाणला ना, पोऱ्या पासच होईल. फक्त 5 वेळा खोलीत घालून उलटा पालटा करून हाणायचा कोणी नसलो. असं रेटवायचं. मेलं तर आपलंच आहे. काय 5 वेळा कार्ट हाणले पास नाही होणार. पण आपले बाप काय म्हणते माहिती का त्याला? आता काही काही बाप आहे असे हलकटी. टेन्शन नको घेऊ. त्या टोन गेला टेन्शन नको घेऊ. पास झालाच पाहिजे असं काही नाही. शिकूनही नोकऱ्या नाही. 2 म्हशी घे, 10 लिटर दूध घाल. कोणचं 1 नको 2 नको. तुझ्या लग्नाची काय काळजी नाही. तुझ्या मामाला लहानपणी शब्द देईल. फक्त मामाच्या पुरी होते हंटवी बस. कोणचं 1 2 1 महिन्यात लगीन कर, 1.5 महिन्यात वायले घेन, 2 महिन्यात मला हान. कोणचं 1 नको 2 नको. मग आपल्याकडे पोराचं लग्न वैशाखात झाल्यावर बाबा आषाढात दिंडीत का म्हणून निघायचं? ज्येष्ठात हाणलं. संताच्या दारातला कुत्रा व्हा, पण संगत कोणाची करा? वा वा. संत समागम खादिए बारशीला होता काय? बारशीला होता ना.
आणून सोडले की तुम्हाला संत संगतीशिवाय पर्याय नाही. आता प्रश्न असा सुरू झाला, परी म्हणजे काय रे? परी 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 म्हणजे तुमच्या डोक्यात घुसली अप्सरा, स्वर्ग सुंदरी, निसर्ग सुंदरी नाही. परी या शब्दाचा अर्थ आजच्या अभंगात आहे प्रकार आहे. संत समागम एखादी परी कोणत्याही प्रकारे व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते.